4 षटकांचा सामना आहे. पहिलं षटक पॉवर प्लेचं असेल. 2 खेळाडू बाहेर 9 आतमध्ये असं समीकरण असेल. दीपकला हां हां दीपकला द्यायचे 250 रुपये. दीपक कशासाठी होते 250? दीपकला 250 कशासाठी होते? 6 ला होते. कोणाकडून हां कोण कुलकर्णी? दीपक आपण स्टेजकडे यायचं आहे. दीपक जरा लवकरात लवकर स्टेजकडे यायचं आहे. दीपक दीपक कोणाच होता? यष्टांच्या विकेटच्या मागे जे कोणी खेळाडू आहेत त्यांना नम्र विनंती आहे. गाड्यावर बसलेले त्यांना विनंती आहे तिथून उठायचं आहे कृपया करून आणि मागे जायचंय. हे पैसे दीपकला द्यायचे 250 आणि कुलकर्णी कोण? योगेश कुलकर्णी त्याला 250 द्यायचे. दीपक ना तू काय घेतलं? विकेट घेतला काय घेतलं? विकेट घेतलं एक सिक्स मारला ना लास्ट या ठिकाणी दीपक यांना 250 रुपयाचं पारितोषिक बहाल करण्यात येत आहे आणि त्याचप्रमाणे 250 रुपयाचं पारितोषिक आहे ते योगेश कुलकर्णी षटकारासाठी अजिंक्य गावकर यांच्याकडून बहाल करण्यात येत आहे. अजिंक्य गावकर यांच्याकडून दीपक आणि योगेश यांच्यासाठी 250 रुपयाचं पारितोषिक बहाल करण्यात आलेलं आहे. लक्षात घ्या सर्व क्रीडा रसिकांनी फेन्सिंगच्या आतमध्ये उभं राहायचंय. सलामीची जोडी तनिष आणि अमित पेंडेकर. हा पहिला चेंडू आहे फायनलचा. पहिला चेंडू खेळतोय. पायात आलेला हा चेंडू. एक धाव मिळवली फलंदाजांनी. दुसरा धावायचा प्रयत्न करतायत की नाही आणि वंडी आहे तिथे. एक धाव घोषित क्षेत्रात गेल्यामुळे पंचांनी एक धाव घोषित केलेली आहे घोषित क्षेत्रात चेंडू गेल्यामुळे आणि लेगबायचा इशारा आहे. 2 धावा आहेत. पंच धावा किती आहेत? 2 आहेत. 2 धावा. एक डिक्लेअर झोन मध्ये आणि एक धावून अशा 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. या दरम्यान उत्कृष्ट फटका इथे पण झेल होण्याची दाट शक्यता आणि सुंदर झेल टिपतोय. थोडंसं मिस जजमेंट झालं होतं नक्की पण झेल मात्र उत्कृष्ट टिपतोय. गोलंदाज अनिमेश उत्कृष्ट गोलंदाजी करतोय.
नाही 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 जाऊ दे ना, 2 रन आहे पण नाही नाही पहिले धावले त्याने थ्रो करताना डी गेला आणि इथे अपील होतोय कॉट बिहाइंडचा तनिष हा बाद होतोय बॅक टू बॅक दुसरा चेंडूवर अनिमेशांच्या 2 गडी बाद करण्यात यश मिळतंय अनिमेश इज ऑन हॅट्रिक कीपर कीपर राजा समीर झेंडे दरम्यान गोलंदाज हॅट्रिक वर आहे अनिमेश पाहायचा हॅट्रिकची संधी प्राप्त करू शकतो का थोडस लवकर खेळायचं आहे फायनलचा सामना आहे दीपक नवीन फलंदाज दीपक मैदानात उतरतोय पुढचा चेंडू अनिमेशांचा आणि या दरम्यान हा चेंडू देखील निर्धाव चेंडू हाताळतोय अनिमेश खूप सुंदर गोलंदाजी फायनलचा हा सामना अंतिम सामना या सामन्यामध्ये जिंकणारा संघ हा चमचवणारा ट्रॉफीचा मालक बनणार आहे या दरम्यान हा उत्कृष्ट फटका फॅन्टॅस्टिक स्ट्रोक आहे चेंडू निघून जातो डीप मिड विकेटच्या दिशेने 1 बाउन्स चौकार SPL चौकार शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील धावसंख्या 6 आहे 4 षटकांचा सामना पहिलं षटक पॉवर प्लेचं या ठिकाणी आपण बघतोय की डाव्या अष्टीच्या बराच बाहेरचा चेंडू पंचांनी स्वेर घोषित केला एक अवांतर धाव नक्कीच मिळेल धावसंख्येत वाढ होते धावसंख्या 7 वर जाऊन पोहोचते आणि हा चांगला फटका मारण्याचा प्रयत्न पण इथे दीपक हे बाद होत आहेत आणि षटक संपतंय पहिल्या षटकाच्या अखेरीस जर आपण पाहिलं तर 3 गडी बाद 7 धावा धावफलकावर दिसत आहेत लवकर खेळायचंय दुसरं षटक लवकर हाताळायचंय नवीन फलंदाज लवकर आतमध्ये जायचंय नवीन फलंदाज मैदानात योगेश कुलकर्णी वैयक्तिक पहिला षटक आणि संघासाठी दुसरं घेऊन येतात चंदन सामना करतील विकास या दरम्यान चेंडू निघून जातोय डाव्या अष्टीच्या बाहेरून पंचांचा वाईट बॉलचा इशारा धावसंख्या होते 8 पहिल्या षटकाखेरीस
या दरम्यान इथे मिस्ट्रोक होतो, इथे झेल होतोय की नाही पाहायचंय, पण नक्कीच नक्की इथे मिस्ट्रोक होतोय. एक धाव मिळवली फलंदाजांनी, दुसरा ओहो कॉल, आणि इथे एक मोठा गडी बाद होतोय योगेश यांच्या मार्फत. योगेशांची जागा घेतात नवीन फलंदाज रुपेश. धावसंख्या 9 आहे. दुसरा चेंडू चंदनचा. हा पुन्हा एकदा डाव्या अष्टीच्या बाहेरचा चेंडू पंचांनी स्वर घोषित केला. एक अवांतर धाव, या अवांतर धावेने धावसंख्या जाऊन पोचते दुहेरी अंकात पदार्पण करताना 10 धावावर. या दरम्यान हा अखूट टप्प्याचा चेंडू होता, लांबवरचा चेंडू जोरदार टोळण्याचा प्रयत्न, पण विकी रामराजे यांना सुवर्ण संधी आहे. जर झेल टिपला तर सुदीप घरत यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आहे विकी रामराजे यांच्यासाठी. या दरम्यान हा बॅक टू बॅक सुंदर निर्धाव चेंडू ची सांगता इथे पाहायला मिळते. चंदन यांचा पुढचा चेंडू, आणि हा चेंडू देखील निर्धाव. प्रत्येक चेंडू अतिशय उत्कृष्ट पद्धतीने टाकण्यात यश मिळते चंदन या गोलंदाजाला. दोन चेंडू शिल्लक आहेत ह्या षटकातील. इथे एक धाव मिळवली, दुसरा धावायचा प्रयत्न, पण नोचा कॉल आहे नॉन स्ट्राईकच्या क्षेत्ररक्षकाकडून, आपला फलंदाजाकडून. आता मात्र शेवटचा चेंडू, धावसंख्या होते 11. शेवटचा चेंडू आहे दुसऱ्या षटकातील, आणि इथे हलकेच चढवतोय फलंदाज एक धाव पूर्ण करतोय. या एका धावेने धावसंख्येत वाढ, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 12वर. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या 12. आता मात्र 2 षटकं शिल्लक आहेत हाणामारीची, 12 चेंडू शिल्लक आहेत. पाहायचं विकास आपल्या संघासाठी काय पद्धतीची फलंदाजी करतील. धावसंख्या 12 आहे 2 षटकांच्या अखेरीस. मजा बघ आता काहीच बोलत नाही.
हा उत्कृष्ट फटका आपल्याला पाहायला मिळतोय विकास यांच्या बॅटमधून निघालेला हा SPL षटकार. खूप सुंदर, खूपच उत्कृष्ट असा षटकार आपल्याला पाहायला मिळतो. या षटकाराच्या सहाय्याने धावसंख्या निघून जाते 18 वर. 18. या दरम्यान हा दुसरा चेंडू निर्धाव चेंडू सांगत होते. गोलंदाज गणेश. धावसंख्या 18, 2 चेंडू. हा उत्कृष्ट फटका आहे. चेंडू निघून जातोय काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव मिळवली. दुसरा धावाचा प्रयत्न आणि इथे पाहायचं आहे गडी बाद आहे की नाही. या दरम्यान 2 धावा पूर्ण करतायत फलंदाज. या 2 धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या जाऊन पोचते 20 वर. हा उत्कृष्ट फटका आहे. फुलटॉस चेंडू आहे. चेंडू हा सुंदर फटका मारण्याचा प्रयत्न होता पण सुंदर झेल टिपतोय. डीप मिडविकेटचा क्षेत्ररक्षक. कुठलीही चुकी नाहीये आणि विकास सारख्या मोठ्या खेळाडूला बाहेर जावं लागते. साई. नवीन फलंदाज साई मैदानात उतरतोय. या दरम्यान हा थोडासा चमत्कारिक चेंडू होता. बॅट्समन आपण बघितलं फलंदाज द्विधा मनस्थितीत पहिल्यांदा फुल स्ट्रोक करण्याच्या नादात नंतर मग पुल करण्याच्या नादात चेंडू निघून गेला. निर्धाव यष्टी रक्षकाच्या हातात. हॅलो. 20 धावसंख्या 20. या क्षणी उपस्थित माननीय सौ सुलेखाताई सुधाकर चव्हाण वहिनी इथे उपस्थित आहेत. त्यांचे मंडळातर्फे हार्दिक स्वागत. अंतिम सामना सुरू आहे. संघाची धावसंख्या झाली ती 20. पुढचं या दरम्यान हा उत्कृष्ट फटका पाहायला मिळतोय. इथे झेल होतोय की नाही बघायचं आणि चंदन याच्याकडून हा उत्कृष्ट असा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा पुढचा चेंडू आणि जोरदार तोडण्याचा प्रयत्न होता ऑफ साईडच्या दिशेने पण चेंडू निर्धाव निघून जातोय. धावसंख्या 24 वर पोहोचते. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना
गोलंदाज अमर, इथे बॅक टू बॅक दोन चेंडू निर्धाव जात आहेत. शेवटच्या षटकातील 3 चेंडू इथे शिल्लक आहे. पहिल्या चेंडूवर चौकार, त्यानंतर 2 चेंडू निर्धाव. आणि इथे खेळतोय फलंदाज, हलके चढवतोय डीप फाईन लेगच्या दिशेने चेंडू निघून जातोय. 1 धाव मिळेल. 25 धावा धावफलकावर नमूद होत आहेत. अंतिम सामना इथे चालू आहे. शिवाई रेबल्स विरुद्ध युवा शिवाई. आणि इथे गडी बाद होतोय साई यांच्या स्वरूपात. लवकर बाहेर यायचंय कृपया करून. चार षटकांच्या अखेरीस 25 धावा, 26 धावांचं लक्ष आहे. पटकन क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. 4 षटकांच्या अखेरीस 25 धावा धावफलकावर दिसत आहेत आणि 26 धावांचं लक्ष आहे हा सामना जिंकण्यासाठी. 26 टू विन. हॅलो, हॅलो. युवा शिवाईला हा अंतिम सामना SPL ट्रॉफी पटकावण्यासाठी धावांची आवश्यकता आहे ती 26. 4 षटकांमध्ये आवश्यकता आहे ती 26 धावांची. अंतिम सामना सुरू आहे. पंचांनी सामना त्वरित सुरू करावा. फलंदाजी करणाऱ्या संघाच्या प्रत्येक फलंदाजाला सुवर्ण संधी आहे. जो कोणी फलंदाज षटकार मारेल त्या प्रत्येक फलंदाजाला प्रत्येक षटकारामागे 300 रुपयाचं पारितोषिक जाहीर करण्यात येते गिरीश हेगिस्टे यांच्याकडून. जो कोणी फलंदाज षटकार मारेल त्याला प्रत्येक षटकारामागे 300 रुपयाचं रोख पारितोषिक जाहीर करण्यात येत आहे गिरीश हेगिस्टे यांच्याकडून. युवा शिवाई यांच्याकडून फलंदाजी सुरुवात करतात चंदन आणि डाऊन स्ट्राईक एंडला आहे तो समीर.
समीरच्या बाबतीत म्हणायचं झालं की मूर्ती लहान आणि कीर्ती महान अशी त्याची ख्याती. तो आता फलंदाजीसाठी उतरलाय. खरंच आहे, खूप जुना जाणता खेळाडू आहे या परिसरातील आणि खूप वर्ष आम्ही बघतोय, अनुभव गाठीशी भरपूर आहे समीर झेंडे यांच्या. पहिला चेंडू ह्या दरम्यान उत्कृष्ट फटका इथे झेल होतं का बघायचं आहे, पण नाही, नक्कीच चेंडू निघून जातोय मिड विकेट रिजनमध्ये. एक धाव मिळणार आपलं आणि संघाचं खातं उघडताना. चंदन या खेळाडूने मगाशी आपल्या फलंदाजीच्या जोरावर विजयश्री प्राप्त करून दिली होती. खास सांगायचं झालं तर पाहुण्यांना सांगू इच्छितो, या फलंदाजाने 54 धाव्या वैयक्तिक जमवल्या होत्या या अगोदरच्या सामन्यामध्ये. या दरम्यान समीर झेंडे स्ट्राईकला आहेत. गोलंदाज दीपक आणि हा शॉर्ट पद्धतीचा चेंडू होता. आखूड टप्प्याचा चेंडू आहे, जोरदार टोलवतोय डीप स्क्वेअर लेग मध्ये. एक धाव मिळवली, दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि 2 धावा समाधानकारक पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. 26 धावांचं माफक लक्ष डोळ्यासमोर ठेवलेलं असताना प्रत्येक चेंडूवर 1 किंवा 2 धावा जमवून आपल्या संघाला विजयश्रीच्या जवळ आणून ठेवण्याचा प्रयत्न दोन्ही फलंदाजांचा नक्कीच असेल. पुन्हा एकदा मी सांगू इच्छितो, दोन्ही फलंदाज हे दुर्गा स्पोर्ट्स क्लबचे खेळाडू आहेत. या दरम्यान पुढचा चेंडू इथे उत्कृष्ट खेळतोय आणि चेंडू थोडासा हलकासा वळतोय, पण चांगलं क्षेत्ररक्षण पॉईंटच्या क्षेत्ररक्षकाकडून. एक धाव रोखू शकत नाही आहेत आणि एका धावेच्या वर काही मिळू शकत नाही आहे. या दरम्यान या एका धावाने धावसंख्येत वाढ, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 4 वर. पुन्हा एकदा दीपक तयार, पुढचा चेंडू घेऊन सामना करतील चंदनची एक युनिक स्टाईल आहे. या दरम्यान हा उत्कृष्ट चेंडू टाकतायत यश मिळतंय, कारण चंदनला व्यवस्थितपणे खेळता येत नाहीये. एक धाव नक्कीच मिळेल, धावसंख्येत वाढ, धावसंख्या 5 वर जाऊन पोहोचते. या षटकातील 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत, धावसंख्या 5 वर जाऊन पोहोचते. आपण बघतोय पुढचा चेंडू दीपक यांचा आणि इथे पायातला चेंडू होता, मला वाटतं 1 धाव मिळणार आहे. लेग बायचा इशारा आहे पंचांकडून. बॅट, हा माफ करा, बॅटने लागलेला आहे, बॅट एज आहे. पुन्हा एकदा पुढचा चेंडू आणि इथे कुठेतरी प्लेसमेंट ठरून खेळण्याचा प्रयत्न वाटला, पण नक्कीच बॉलवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न नक्कीच होता समीर यांच्याकडून. निर्धाव चेंडू होतोय पहिल्या षटकाच्या अखेरीस. जर आपण बघतोय बिनबाद 6 धावसंख्या आहे, 26 धावांचं लक्ष आहे. आता जर पाहिलं तर 18 चेंडूत 20 धावांची गरज आहे. 26 टू विन, 18 चेंडूत 20 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. आजच्या दिवसातला हा शेवटचा सामना आहे, अंतिम सामना आहे, फार महत्त्वाचा सामना आहे दोन्ही संघांसाठी. कारण या सामन्यात जिंकणारा संघ हा इतिहासात पुन्हा एकदा पुढच्या वर्षी या गोष्टीबद्दल चर्चा होईल की गेल्या वर्षीचा फायनलिस्ट कोण होता. तर या गोष्टीसाठी एक महत्त्वाचं असतं की या सामन्याला जिंकणं. दोन्ही संघ पराकोटीचे प्रयत्न नक्कीच करतील या सामन्याला जिंकण्यासाठी. नवीन गोलंदाज योगेशांचा पहिला चेंडू सामना करतील चंदन आणि हा आखूड टप्प्याचा चेंडू आहे. चंदनाला व्यवस्थित कळला नाही, किंबहुना जर आपण पाहिलं तर आपल्याला कळेल की चंदन लवकर फिरले आणि चेंडू त्यानंतर येऊन लागला, त्यामुळे त्यांच्या तो डोक्याला लागला आणि चेंडू व्यवस्थितपणे जज करता नाही चंदन याला. एक निर्धाव चेंडू सांगता. पुन्हा एकदा धावसंख्या स्थिरावलेली 6 धावेवर. आतापर्यंत फलंदाजांना अंकुश लावण्यात यश मिळतंय गोलंदाजाला आणि एखाद्या डबक्यातल्या पाण्यासारखी स्थिरावलेली आहे धावसंख्या 6 वर. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. 17 चेंडू 20 धावा. इथे पुन्हा एकदा प्रेशर बिल्डअप होत आहे. लक्षात ठेवा
जसा जसे चेंडू वाया जातात फलंदाजावर एक प्रकारचं दडपण येत राहतं आणि या दडपणावर मात करून जो फलंदाज खेळतो त्या फलंदाजाला खरंच क्रेडिट दिलं पाहिजे. या दरम्यान लागोपाठचे चेंडू निर्धाव टाकण्यात यश मिळते योगेशला आणि कुठे ना कुठेतरी थोडंसं दडपण नक्कीच असेल फलंदाजावर. या दरम्यान पुढचा चेंडू आहे योगेश यांचा. इथे फारच आखूड टप्प्याचा चेंडू आहे पण योगेश यांची स्ट्रॅटेजी क्लिअर आहे. कुठेही बिग स्ट्रोक करण्याचा प्रयत्न सुद्धा करायला देऊ नये. 3 चेंडू आतापर्यंत हाताळतो योगेश. 1 धाव देतोय. 2 निर्धाव चेंडूची सांगता करतोय. फार महत्त्वाची गोलंदाजी आहे योगेशसाठी आणि अर्थातच शिवाय रिबल्स या संघासाठी. आपण बघतोय धावसंख्या 7 वर म्हणजे अंकुश लावून ठेवले, बांधून ठेवले फलंदाजांना. कुठेही हालचाल करायला संधी नाहीये, कुठेही बिग स्ट्रोक करायला संधी नाहीये. इवन एखादा सिंगल काढायचा म्हणजे सुद्धा दाबून ठेवलेला आहे. अशा परिस्थितीत दोन्ही फलंदाज प्रयत्न नक्कीच करतील विजयश्री प्राप्त करून घेण्याची. पुढचा चेंडू आणि इथे मात्र पायातला चेंडू उत्कृष्टपणे खेळतोय समीर झेंडे. चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धाव मिळवली आणि एका धावेवर समाधान मानावं लागतंय. व्हॉट अ ब्युटिफुल फिल्डिंग. खूप सुंदर फिल्डिंग. आपल्याला काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामधून कमीत कमी 10 ते 12 पावलं धावल्यानंतर बॅलन्स गेला होता. तनिष या खेळाडूचं नाव आहे. त्याने उत्कृष्ट हा चेंडू अडवला आणि किमान 1 धाव तरी रोखलेली आहे जी प्रचंड महत्त्वाची आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते 8 वर. अजून एक 2 चेंडू शिल्लक आहेत ह्या षटकातील. इथे उत्कृष्ट फटका आहे. चेंडू निघून जातोय लॉंग ऑन बाउंड्रीच्या जवळ. चांगलं क्षेत्ररक्षण पण 1 धाव. उत्कृष्ट असा थ्रो आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. खरोखर फायनलचा सामना कसा असला पाहिजे याचं पूर्णपणे रंग आपल्याला दिसतोय. दोन्ही संघ अटीतटीचा प्रयत्न करतायत. खास सांगावं असं वाटतं तर गेले 3 दिवस संपूर्ण दिवस या मैदानात खेळून देखील आता या फायनलच्या सामन्यामध्ये तेवढ्याच जोशने आणि तेवढ्याच चपळाईने खेळतायत हे सगळे खेळाडू. प्रत्येक खेळाडू थकलेला आहे पण त्याचा थकवा इथे दिसत नाहीये. तेवढा जोश दिसतो मैदानात कारण अंतिम सामना आहे. पुन्हा एकदा पुढचा चेंडू योगेश यांचा आणि इथे पायातला चेंडू उत्कृष्ट फटका. चेंडू निघून जातोय डीप स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या तिथे आणि हा SPL चौकार. व्हॉट अ ब्युटिफुल स्ट्रोक. फॅन्टॅस्टिक स्ट्रोक आहे. एक खराब चेंडू आणि त्याचा पूर्णपणे फायदा उचलतोय समीर याने. क्या बात है. बेहतरीन स्ट्रोक. या चौकाराने या चौकाराने धावसंख्या जाऊन पोहोचते 13 वर. अजून 13 धावांची गरज आहे. 12 चेंडू 13 धावांची गरज. हा सामना जिंकण्यासाठी सामना जरा लवकर चालू करायचा आहे. थोडीशी घाई करायची आहे कारण अजूनही सूर्यप्रकाश आहे. त्यानंतर जर काळोख पडला तर तुम्हाला थोडासा इश्यू होऊ शकतो, प्रॉब्लेम होऊ शकतो. या दरम्यान 12 चेंडू 13 धावांची गरज आहे. नवीन गोलंदाज तनिष गोलंदाजी मार्क व सज्ज. एक नवोदित गोलंदाज आहे. एक उगवता तारा आहे तनिष. कॉन्फिडन्स लेवल भरपूर आहे. 12 चेंडू 13 धावांची गरज आहे. 12 चेंडू आणि 13 धावा. 1 धाव फक्त वर आहे चेंडूंपेक्षा. अशा वेळी जो गोलंदाज अंकुश लावेल त्या गोलंदाजाला मानलं पाहिजे. तनिष यांच्या प्रत्येक गडी बाद करण्यामध्ये गिरीश हेगस्टे यांच्याकडून 300 रुपयाचं पारितोषिक. तनिष याला प्रत्येक गडी बाद केल्यानंतर 300 रुपयाचं पारितोषिक आहे. तनिष याला गिरीश हेगस्टे यांच्याकडून जाहीर करण्यात आलेलं आहे. मयूर खापरे यांच्याकडून देखील 1000 रुपये. प्रत्येक गडी बाद करण्यामागे 1000 रुपये मयूर खापरे यांच्याकडून. या दरम्यान हा मिस्ट्रोक आहे. इथे झेल होण्याची दाट शक्यता आहे. पाहायचं काय होतंय आणि हा झेल सुटतोय. ओहो अनएक्सपेक्टेबल आहे. इथे गडी एक झेल होता आणि हा झेल सुटते लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकाकडून. प्रत्येक षटकाराला 300 रुपये. फलंदाजांनी देखील नाराज होऊ नये. गिरीश हेगिस्टे यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 300 रुपये आहे. तनिषला प्रत्येक गडी मागे 300 रुपये आणि खापरे यांच्याकडून 1000 रुपये आहेत. आणि इथे एज लागलेली पण चेंडू निघून जातोय थर्डमन बाउंड्रीच्या जवळ पण नक्कीच तिथे घोषित क्षेत्र आहे त्यामुळे 1 धाव मिळेल.
आणि हा उत्कृष्ट फटका आहे. व्हॉट अ ब्युटिफुल स्ट्रोक. स्ट्रोक खेळत आहेत लॉंग ऑफ रिजन मध्ये. एक धाव मिळवली दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि 2 धावा समाधानकारक इथे पूर्ण करतायत आता पण. आणि इथे 1 शॉटचा इशारा आहे लेग अंपायर कडनं. 1 रन शॉट आहे पॉपिंग क्रीज मध्ये. व्यवस्थितपणे समीर यांनी बॅट घासली नाही त्यामुळे 1 धाव कमी आहे. या 2 धावांपैकी एकच धाव मिळेल त्यामुळे धावसंख्या जाऊन पोहोचते ती 16 वर. 10 धावांची गरज आहे अजूनही. आणि इथे बिग स्ट्रोक करण्याच्या नादात चेंडू निघून जातोय यष्टीरक्षकाच्या हातात. 8 चेंडू 10 धावांची गरज आहे. 8 चेंडू आणि 10 धावा. फार अटीतटीचा सामना आहे. फायनल कशी असावी असा दर्शवणारा हा सामना आहे. इथे हा उत्कृष्ट फटका आहे. पाहायचं काय होतंय झेल होतोय की नाही. आणि हा षटकार. व्हॉट अ ब्युटिफुल स्ट्रोक. फॅन्टॅस्टिक स्ट्रोक. या खेळाडूमध्ये ताकद आहे. या खेळाडूमध्ये कुवत आहे. या खेळाडूमध्ये कॉन्फिडन्स आहे षटकार मारण्याचा. आता मात्र 4 धावांची गरज आहे. 300 रुपयाचा मानकरी होतोय हा खेळाडू. गिरीश हेगेष्टे यांच्याकडून 300 रुपयाचं पारितोषिक यांना घोषित झालेलं आहे. या दरम्यान 4 धावांची गरज आहे. 7 चेंडू आणि 4 धावा. आतमध्ये जाऊ नये चंदन कृपया करून. माफ करा विशाल. सात चेंडू 4 धावांची गरज. इथे थोडंसं प्रेशर बिल्डअप झालेलं आहे गोलंदाजावर. उजव्या यष्टीच्या बराच बाहेरचा चेंडू. पंचांनी स्वेर घोषित केला एक अवंतर धाव. आणि आता मात्र 3च धावांची गरज आहे. पाहायचं आहे या 3 धावा या चेंडूवर जमवण्याचा प्रयत्न करणार की नाही. इथे उत्कृष्ट फटका आहे पण इथे झेल होण्याची दाट शक्यता आहे. पाहायचं काय होतंय. आणि उत्कृष्ट झेल टिपतोय. या झेलसाठी या गडी बांधवण्याची 1300 रुपयाचं पारितोषिक जाहीर होतंय. 300 रुपये हे गिरीश हेगिष्टे कडून आणि मयूर खापरे यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक जाहीर करण्यात आलं होतं ते तनिष याला. आज खरोखर तनिषच्या घरचे फार खुश होणार आहेत. त्याला सांगतील दर रविवारचा बाबा असाच खेळायला जा. कोणीतरी तनिषच्या घरी सांगा यूट्यूब लाईव्ह लावा आणि हा सामना बघा. तनिष्क आज खूप चांगला खेळतोय. SPL कमिटीचे जे मेंबर्स आहेत कमिटी मेंबर्स शिवाजीनगर प्रीमियर लीगचे कमिटी मेंबर्स सगळ्यांनी स्टेजवर यायचे कृपया करून. या दरम्यान SPL चे कमिटी मेंबर्स सगळ्यांनी स्टेजवर यायचे. अमित पेडणेकर यांनी जर गडी बाद केला तर 500 रुपयाचं पारितोषिक मयूर खापरे यांच्याकडून जाहीर करण्यात आलेलं आहे. त्याचप्रमाणे आशिष यांनी षटकार मारला तर गिरीश हेगिष्टे यांच्याकडून 300 रुपयाचं पारितोषिक आहे. आशिष यांनी षटकार मारला तर गिरीश हेगिष्टे यांच्याकडून 300 रुपयाचं पारितोषिक. आणि हा पायात टाकलेला चेंडू आहे. 1 धाव मिळवली. फलंदाजांनी दुसऱ्या धावाचा प्रयत्न करतील आणि इथे 2 धावा समाधानकारक पूर्ण करायचा प्रयत्न आहे. 2 धावा पूर्ण होत आहेत इथे. सामना बरोबरीत सुटलेला आहे सध्या तरी. पण जिंकण्यासाठी मात्र 5 चेंडूत 1 धावेची गरज आहे. 5 चेंडू आणि 1 धावेची गरज हा सामना जिंकण्यासाठी. आशिष इज ऑन स्ट्राईक. विजयश्री एकदम जवळ आहे. पाहायचंय 1 धाव कशा पद्धतीने जमवणार आशिष.
आणि अशा प्रकारे एक धाव पूर्ण करतायत आणि सामना जिंकतायत. विजयी संघाचं हार्दिक 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 अभिनंदन. हा सामना जिंकतो आहे शिवाई रिबेल्स हा संघ. काय माफ करा, युवा शिवाई या संघ आणि शिवाई रिबेल्स या संघाला अंतिम सामन्यात हार पत्करावी लागते. दोन्ही संघांचं हार्दिक 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 अभिनंदन. आणि इथले पार्टिसिपेट केलेल्या सगळ्याच संघांनी आणि सगळ्याच खेळाडूंनी अतिशय उत्कृष्ट अशी खेळी दाखवली या 3 दिवसामध्ये. हे SPL प्रीमियर लीग भरवणं ही साधी गोष्ट नाही आहे आणि त्या लीगला कंप्लीट करणं